नमस्कार. मी सौप्रेरणा पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे माता रमाईला घेऊन. याआधी मी घेऊन आले होते श्यामच्या आईला. तेव्हा सुद्धा आपण मला खूप प्रेम आणि खूप प्रतिसाद दिलाय. असंच प्रेम आणि आपला प्रतिसाद मला लाभेल हीच अपेक्षा. तर चला मग ऐकूयात माता रमाईला सौ प्रेरणासोबत. त्यागाची प्रतीक बाबासाहेबांची प्रेरणा. कोट्यावधी दीनदुबळ्या अस्पृश्यांची माता बाबासाहेबांची प्रिय रामू. करुणेचा अथांग महासागर म्हणजेच माता रमाई. रमाई यांचे जीवन म्हणजे दुःख, दारिद्र्य, कष्ट, यातना, उपासमार. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला समर्पित केलं. तेव्हा आज जाणून घेऊया त्या महान मातेच्या महान कार्याला, जिच्या त्यागाने आणि बाबासाहेबांच्या कार्याने उद्धरली कोटी कुळे. ऐसा दुःखाचा प्रवास. लहानपणी कोणाचेही आईबाबा मरू नयेत. मायेचा किनारा लाभला नाही तर अशी मुले रानोमाळ होऊन जातात. त्यांची कोवळी काळीच फाटून जातात. जमेल तोवर फाटल्या काळजांनीच ते आयुष्याच्या वाटात चालत असतात. रमा नावाच्या एका मुलीचे आईबाप लहानपणीच मरून जातात. आई आधी जाते, पाठोपाठ वडीलही जातात. एक घाव बुजत नाही तोच दुसरा घाव होतो. एका ओल्या दुःखावर दुसरं दुःख येऊन कोसळतं. या मरणांच्या आघातांनी एका कोवळ्या मुलीचा चेंदामेंदा होतो. ती भांबावून जाते. तिचं अजान मन थिजून जातं. तिच्यापुढे प्रश्नांचे काहूर माजतात. हे प्रश्न तिला हवालदिल करणारे असतात. काय करू, कसं करू, काय होईल, कसं होईल. ही लहानगी मुलगी प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडलेली असते. वावटळीतल्या पतंगासारखी तिची अवस्था होते. तरी ती हिंमत हारत नाही. त्या प्रश्नांच्या निर्दय परीक्षेला ती बसते. अपार दुःखी तिच्या वाटेला येतात, पण प्रश्न मोडतात, ती मोडत नाही. दुःखे हरतात, ती हरत नाही. जीवनात काय घडेल याचा नेम नसतो. कल्पनाही करता येणार नाहीत अशा गोष्टी कधी कधी घडून जातात. सगळे आयुष्याचे ओघच बदलून जातात. रमा एका महासूर्याची सावली झाली. स्वतः जळत जळत या सावलीने त्या सूर्यावर मायेची सावली धरली. कोट्यावधी लोकांची ती सांस्कृतिक आई झाली. रमाई झाली. रमाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. दाभोळजवळ एक छोटंसं गाव आहे, वनंदगाव. हे या गावाचं नाव. नदीकडल्या अंगानं पण गावाला लागून महारपुरा होता. या मोहल्ल्यात अस्पृश्यांची 50-50 घरं होती. कोणी कांबळे होते, 1-2 घरं जाधवांची होती, काही वानखड्यांची होती, तर काही सोनुल्याची होती. काही घरे ढाल्यांची होती, काही घरे कदमांची होती, तर काही घरं गवळींची होती. काही मंडळी ओहाळ होती, तर काही घरं निकम वगैरेचीही होती. इथे एक घर धोत्रे नावाच्या माणसाचंही होतं. माणसं कष्ट करीत, पोट भरीत, मिळेल ती मजुरी करीत, प्रपंच चालवीत. कोणी वावरा शेतात काम करीत, कोणी माती गोठ्याचं काम करीत. या अस्पृश्य मोहल्यात एक जरा टापटीपच घर होतं. या घराच्या अंगणात गर्द हिरव्या काळ्या रंगाची कडुनिंबाची झाडं होती. दुसऱ्या बाजूला गुलमोहर होता. या घराचा मालक होता भिकू धोत्रे. भिकू धोत्रे होता गरीबच, पण इतर गरिबांच्या तुलनेत हा गरीब जरा व्यवस्थित होता इतकंच. भिकूचा भाऊ आणि मेहुणा मुंबईत राहत असत, त्यामुळे त्यानं मुंबई सुद्धा बघितलेली होती. तेव्हा तो काही एकदम खेळवळ नव्हता. त्यामुळेच हळूहळू धोत्रे हे आडनाव त्याने सोडलं होतं. वलंगकर हे नाव त्याने घेतलं होतं. भिकूची बायको रुक्मिणी घरची सर्व कामं करी. गोवऱ्या वेचून आणणं, स्वयंपाकासाठी इंधन आणणं, शेण आणणं, शेणाच्या गोवऱ्या थापणं आणि मोलमजुरीची इतरही छोटी मोठी कामं करणं, अशी रुक्मिणीची कामे होती. भिकू मात्र दाभोळ बंदरात कामाला जात असे. समुद्रापासून बाजारापर्यंत माशांनी भरलेल्या टोपल्या नेण्याचं काम तो करीत असे. असे छातीफोड काम करून भिकू आपला प्रपंच चालवत असे. भिकू रुक्मिणीला 4 मुले झाली. त्यात 3 मुली होत्या
आणि एक मुलगा होता. सर्वात मोठी मुलगी दापोलीला दिली होती. तिचं नीट चाललं होतं. भिकू रुक्मिणीच्या डोक्यावरून एक ओझं उतरलेलं होतं. आता उरली होती 3 मुलं. रमा मोठी होती, गौरी तिच्याहून लहान होती आणि सर्वात लहान होता शंकर. रुक्मिणीचा रमावर फार जीव होता. सारखी ती रामी रामी करत राही. घरात रामीची तिला फार मदत होई. झाडझुडीपासून पाणी भरण्यापासून ते अंगण सारवण्यापर्यंत तिला रामीची मदत मिळे. रामी खूप कष्टाळू होती. सारं घर ती आवरत असे. शिवाय शेण आणणं, त्याच्या गोवऱ्या थापणं आणि त्या विकणं या सर्व कामात रामी तिला मदत करी. मुलं झोपली की भिकू आणि रुक्मिणी आपल्या संसारासंबंधित, आपल्या मुलासंबंधित बोलत असत. झोपलेल्या रामीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून रुक्मिणी म्हणे, थकून भागून झोपली माझी रामी. दिवसभर कामच करत राहते, विसावा म्हणून नाहीच. आणि तिच्या तोंडावरून रुक्मिणीचा मायेचा हात फिरे. गळा गदगदून येई तिचा. भिकू म्हणे, तिला एवढी कामं नको करू देऊ. रुक्मिणी म्हणे, ती ऐकेल तेव्हा ना. भिकू म्हणे, पोरगी बघ कशी वाळून गेली. रुक्मिणी म्हणे, नको म्हटलं की जीव दुखतो तिचा. रुक्मिणी आणि भिकू यांच्यामध्ये खूप वेळपर्यंत असं बोलणं सुरू राहील. दोघंही भरलेल्या डोळ्यांनी रामीकडे पाहत राहत. रुक्मिणीचा मायेनं पिकलेला हात रमाच्या तोंडावरून फिरत राही. रुक्मिणी ही अत्यंत समजूतदार बाई होती. तीही कष्टात जन्माला आली होती. दारिद्र्यासोबत वाढली होती. अब्रूनं राहावं, आईबाबाच्या नावाला बट्टा लागू नये, कष्ट करावे, मन लावून नवऱ्याचा संसार करावा, स्वच्छ राहावं, स्वच्छ मनानं जगावं, पोराबाळांनाही हेच इज्जत अब्रूचं वळण लावावं, कोणाच्या अधात पडू नये, कोणाच्या मधात पडू नये, अशा संस्कारात ती वाढली होती. ती नेकीनं जगली होती, रुबाबानं वागली होती. तेच वळण रामीला आणि गौरीला लावावं यासाठी ती धडपडत होती. गौरी जरा लहान होती. रामीला थोडं बहुत कळत होतं. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे मुलींची लग्न ती 7व्या-8व्या वर्षी होत असत. आणखी 1-2 वर्षांनंतर रामीचं लग्न करावं लागणार होतं. 1-2 वर्षांनी रामीला सासरी जावं लागणार होतं. सासरी माणसं कशी असतील, नवरा कसा मिळेल. रुक्मिणी रामीला खूप काही सांगत राही. कामधाम आटोपले की दुपारच्या वेळी मायलेकी बसत. गौरी आणि शंकर आजूबाजूला खेळत असत, कधी अंगणात हुंदळत असत. रुक्मिणी रामीला खूप काही सांगत असे. ती म्हणे, रामी बेटा, तू आता मोठी होत आहेस. तू तुझ्या वयाच्या मानानं खूप समजूतदार आहेस. बेटा, कष्टाशिवाय माणूस मरतो, कष्टानं नाही मरत. बेटा, आयुष्यात कुणाचं उणच चिंतू नको, कुणाचं वाईट चिंतू नको. रामी, कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये. आपलं काम नेटानं करत राहावं. चांगल्या गोष्टीला दुनिया चांगलं म्हणत नाही, पण तेवढ्यामुळे वाईट गोष्टी करून मान मिळवणं चांगलं नाही. रामी, दुनियेत गुणांची कदर होते, पण जरा उशिराच. रामी, आपण स्वच्छ असावं. एक ना एक दिवस आपली कदर होतेच. वाईट बोलणाऱ्यांच्या माना लाजेनं एक ना एक दिवस खाली जातात. अनिमिष नेत्रांनी रामी आईकडे पाहत राही. तिचं बोलणं ऐकत राही. तिला आईचं बोलणं पटत असे. काही तिच्या लक्षात येत नसे, पण आई एवढ्या कळवळीनं सांगत आहे ते निश्चितच आपल्या हिताचं आहे हे रामीच्या चटकन लक्षात येईल. पोरीबाळीला परक्या घरी नांदायला जावं लागतं. तिकडच्या माणसांना आपलंसं करावं लागतं. तुझ्या वाट्यावर काय लिहिलं आहे ते कोणी सांगावं. चांगला नवरा मिळणं हा योग असतो, पण पदरी पडेल ते पवित्र मान. तू चांगल्या घरी पडशील याबद्दल मला खात्री आहे. दिसायला तू चांगली आहेस, त्याहून तुझी वृत्ती कष्टाळू आहे, सोशिक आहेस. रामीची आई बोलत राही. रामी ऐकत राही. कधी तिच्या लक्षात आईचं बोलणं येत नसे. काहीकडे त्यामुळे तिला गंमत वाटे, कधी उगीच गुदगुल्या होत. जीव हरकून जाई. त्या चिमुरड्या पोरीला आईची कळकळ कळी.
पण त्या बोलण्याचा सगळाच अर्थ तिच्या लक्षात येत नसे. पण लग्नाच्या गोष्टी निघाल्यात की ती लाजे. रमाचं बालपण असं सुखात चाललं होतं. कष्ट होते, गरिबीही होतीच, तरी भिकू अलंकाराच्या घरी या गरिबीतही सुखी फुलत होती. नवरा बायको आणि त्यांची 3 मुलं असा तो आटोपशीर संसार होता. मुलं चांगली होती, आज्ञेत होती, घरात कुरकुर नव्हती. भिकूलाही कोणतं व्यसन नव्हतं, त्यामुळे छान चाललं होतं. घरातील सर्वांचाच एकमेकावर लोभ होता. पती पत्नी एकमेकांच्या सुखासाठी झटत होते. छान चाललं होतं. पण एक अशुभ दिवस उगवला. वलंकराचं घर तडकून गेलं. रखमानं कष्ट खूप उचले, जीवाची पर्वा केली नाही, देहाची पर्वा केली नाही. रखमा त्यामुळे खंगत चालली होती. शिवाय नवऱ्याची चिंता. भिकूची प्रकृती तशी चांगली राहत नसे. दाभोळ बंदरात भिकू कष्टाचं काम करीत असे. माशांच्या टोपल्या वाहून वाहून त्याला छातीचं दुखणं जडलं होतं. एके दिवशी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. भिकू आपल्या आजाराबद्दल रुक्मिणीला सांगत नसे. दुखणं अंगावर काढत असे. त्यामुळे नवऱ्याची चिंता तिला खूप वाटे. या चिंतेनंही ती आतून पोखरली गेली होती. एखादी वेल करपावी तशी रुक्मिणी करपून जायला लागली. तिनं जणू हाय खाल्ली होती. तिनं अंथरून धरलं. रुक्मिणी आजारी असल्याची वार्ता मोहल्ल्यात पसरली. बाया बाबड्या आल्या, चौकशी करू लागल्या. रुक्मिणी, तू उगीच जीवाला लावून घेत आहेस. मैनाबाई म्हणाल्या, एवढी हिमतीची बाई तू, अशी कशी आजारी पडलीस रुक्मिणी तू? शेजारच्या विठूबाई म्हणाल्या, खावं प्यावं, औषध पाणी करावं. खरं सांगू रुक्मिणी, तुला काहीही झालं नाही. तू फुक्कडचा घोर जीवाला लावून घेतलास. यशोदाबाईनं धीर दिला. असं दररोज कोणी येतं, रुक्मिणीशी बोलतं, तिला धीर देतं, तिला औषध पाणी सुरूच होतं. या गावठी औषध पाण्यानं काही तिला आराम पडत नाही. मुंबईच्या तिच्या भावाला निरोप गेला. तोही लगोलग आला. रुक्मिणीचा आजार बळावतच गेला. ती वाळून कोळ झाली होती. शेवटी एके दिवशी रुक्मिणीनं घरची सर्व मंडळी हजर असताना शेवटचा श्वास घेतला. भिकूचं अर्ध अंगच या घटनेनं लूळ पडलं. संसाराचा अर्धा गाडा रुक्मिणीच ओढत होती. भिकूवर पहाड कोसळला होता. रुक्मिणीचा भाऊ गोविंदपूरकरही धाय मोकलून रडला. रुक्मिणीनं पोराची काळजी घे म्हणून त्याच्यावर शिनभार टाकला होता. गौरा, शंकर आणि रमा ही मुलं आईविना पोरकी झाली होती. आजूबाजूचे नातेवाईक जमले. सगळे हळहळले. शेजारी पाजारी आले. सर्वांनी डोळ्यांना पदर लावले. सर्व हळहळले. आईच्या मृत्यूचे गौराला आणि शंकरला काही विशेष वाटावं असं त्यांचं वय नव्हतं. पण रमाला या दुःखाचा अर्थ कळत होता. आईची उणीव आता तिला जास्त जाणवणार होती, कारण तिला ती भरून काढायची होती. रमाला आता आपल्या बाबाची आई व्हायचं होतं. आपल्या 2 लहान भावंडाचीही आई व्हायचं होतं. सगळा भार आता रमावर पडला होता. रमा आई आई करीत रडत होती, फक्त रडत होती. पण रमानंच स्वतःची आसवं पुसली. तिला पोरकं करणाऱ्या या मरणाचा परिचय करून घेऊन रमा पुढची वाट चालू लागली. रमानं भिकूला हिंमत दिली, पण भिकू आतूनच खचला होता. त्याला छातीचा आजार होता. तो आजार त्याच्या अंगात चांगलाच मुरला होता. आता बायकोच्या मृत्यूनं तो आतून फाटून गेला होता. त्याच्यावर कोसळलेलं दुःख तो आपल्या दुबळ्या हृदयानं पेलूच शकला नाही. त्याचं आयुष्य खरं तर निमित्तालाच टेकलं होतं. भिकूनही खाटलं धरलं. त्याच्या पायातलं बळच गेलं होतं. बायकोच्या मृत्यूनंतर खिळी नसलेल्या चाकासारखी त्याची गत झाली होती. एक दिवस त्याची प्रकृती हाताबाहेर गेली. छातीत कळा येऊ लागल्या. त्यानं मुलाबाळांना जवळ बोलावलं. रामी मोठी होती. तिला येऊ घातलेल्या प्रसंगाची चाहूल लागली होती. त्या प्रसंगाचा अर्थही तिला कळत होता. आईच्या मृत्यूनं तिच्या काळजाचा एक लचका तोडला होता. आता दुसरा लचका तोडायला बापाचा मृत्यू पुढे येऊन उभा राहिला होता. छातीत येणाऱ्या कळांना चुकवून भिकू बोलत होता. रामीला शेवटचं काही सांगू पाहत होता. वाचा अडखळत होती. श्वासाचा तोल जात होता.
भिकू रामीला सांगू पाहत होता, रामी, रामी बेटा, तुझ्या आईनं आम्हाला तुझ्यावर सोपवलं होतं. आता या 2 लहान जीवांना मी तुझ्यावर सोपवून जातो. या पिल्लांना अजून पंख फुटले नाहीत बेटा. सांभाळ त्यांना, सांभाळ. त्यांना आईबाप आठवू देऊ नकोस. रामी, कालवर तू त्यांची आई होतीस, आता तूच त्यांचा बापही व्हावं. रमा, रमा, तुझ्या या लहान पंखावर मी या 2 अजान आयुष्याचे ओझे ठेवून जातो आहे. वाईट वाटतं ग रामी, पण इलाज नाही. आता इलाज नाही. सांभाळ रामी बेटा, सांभाळ. भिकूनं पोरीचे हात हाती घेतले होते. गौरा आणि शंकर व्याकुळ हंबरडा फोडीत होते. भिकूनं आपल्या त्या कच्च्याकडे पाहिलं आणि डोळे मिटले. त्यावेळी रामीला रडू आलंच नाही. सगळे हळहळत होते, सगळे रडत होते. रामीचं रडणं मात्र हरपलं होतं. तिच्या डोळ्यांना आसवांचे झरे लागत नव्हते. तिच्या कंठात शब्द जन्मत नव्हता. रामी सुन्न झाली होती. 2 मरणांनी तिच्या खेळण्याच्या वयात तिला पोरकं केलं होतं. या मरणांनी तिला अंतर्मुख केलं. रामी आता प्रौढच झाली, लहान वयात प्रौढ झाली. आई बापाविना पोरकी रामू एवढीच म्हणाली. लहानपणी कोणाचेही आईबाबा मरू नयेत. आणि तिनं आपलं तोंड आपल्या 2 हाताच्या तळव्यांनी झाकून घेतलं. रमाच्या स्वभावात पोरकपण तसं नव्हतंच, पण असलंच कुठं चोरून तर तेही निघून गेलं. ती शांत होतीच, आता ती अधिकच शांत झाली. ती संयमी होतीच, पण आता ती अधिकच संयमी झाली. चंचल्याची उरली सुरली प्रभाही तिच्या मनातून लोप पावली. आई वडिलांच्या मृत्यूने तिचं जगणं मारून टाकलं होतं. तिला नवं जीवन दिलं, नवी समज दिली. अल्पवयात ती प्रौढ झाली, गंभीर झाली. आई वडिलांना अंतरलेली मुलं अधिकच जबाबदार होतात असं म्हटलं जातं. हे म्हणणं खरं असेल किंवा नसेलही, पण रामी जबाबदार झाली होती. एक अधिकच गहिरा समजूतदारपणा तिच्या मनात उगवला होता. तिच्या वृत्तीतला खळखळाट लोपला होता. आई वडिलांच्या मृत्यूनं जणू तिचं बालपणच झडपून नेलं होतं. रमा ही बालपण हरवलेली मुलगी आहे. एकदम प्रौढपणातच रमाच्या जगण्याचा प्रारंभ झाला असं सर्वांनी म्हटलं. शेजाऱ्यांनी म्हटलं, नातेवाईकांनी म्हटलं. रमा ही बालपण हरवलेली मुलगी असली तरी ती एक नेक आईबाबाची मुलगी होती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं तुकोबांनी म्हटलं आहे. ते अगदी रास्त आहे. रमाचे आई वडील गरीब होते, पण नेक होते. घामाचा पैसा मिळवणारे होते, नाकासमोर चालणारे होते. घरात गरिबी जरूर होती, पण सुसंस्कृतपणा होता. एकमेकांसाठी त्याग करायचा, एकमेकांसाठी जगण्याचा संस्कार या गरीब घरातच रामीवर झाला होता. दारिद्र्य होतं, ते दारिद्र्य नष्ट करू शकलं नाही. दैन्य होतं, पण हे दैन्य या घरातील लोकांच्या मनातील घरंदाजपणा संपवू शकलं नाही. दुःखी होती, पण घरातील मनांची शालीनता ती नष्ट करू शकली नाही. या सुंदर वातावरणात रमाचं बालपण गेलं. नेकपणाचे, सच्छिलतेचे बाळकडू तिला तिच्या गरीब आईबाबांनीच दिले. घरातील सुसंस्कृतपणानं तिच्या पुढली सदाचाराची वाट पक्की केली. मुंबईला भिकूचा भाऊ राहत होता. तो भिकूच्या मृत्यूचं कळताच धावपळ करीत आला. रुक्मिणीचा भाऊ सुद्धा मुंबईलाच राहत होता. या भावाचं नाव गोविंद पुरकर. ते 116व्या पलटणीत हवालदार होते. आता निवृत्त झाले होते. बहिणीच्या यजमानाच्या मृत्यूची बातमी कळताच तेही आले. भिकूचा भाऊ आणि रुक्मिणीचा भाऊ हे दोघेही मुंबईला भायखळ्याच्या मार्केटजवळ राहत. भिकूच्या मृत्यूची वार्ता ऐकून ते आले. त्यांना दुःख झालंच, पण दुःख करण्यात वेळ गमावण्यासारखी परिस्थिती नव्हती. परिस्थिती गंभीर होती. ते दोघेही भिकू आणि रुक्मिणीच्या मुलासंबंधित विचार करायला बसले. बोला धुत्रे, आता काय मार्ग काढायचा? गोविंद पुरकर मामांनी विचारले. धुत्रे काकांनी आधीच काय काय करायचं ते ठरवून ठेवलं होतं. ते खाली मान घालून बसले होते. डावा हात डोक्यातील केसात सावकाश फिरवीत होते. शांतपणे पण निर्धारानं ते म्हणाले,
मुलांना आपण मुंबईला नेऊ. त्यांच्यासाठी आता या वननगावात छतही उरलं नाही आणि भिंतीही उरल्या नाहीत. आता आपण त्यांनाही आपलीच मुलं समजू. गोविंदपूरकर मामाच्या मनातलंच धोत्रे काकांच्या तोंडातून बाहेर पडत होतं. दुसरा मार्गच नव्हता. अगदी मनातलं बोलला धोत्रे. तुमच्या भावाची आणि माझ्या बहिणीची मुलं काही आपल्याला भारी नाहीत. हे ऐकत असताना धोत्रे काकांचा गळा गदगदला होता आणि गोविंदपूरकर मामांनी आपले डोळे पुसले होते. भिकूच्या अंत्यक्रियेनंतर ते दोघंही वननगावाला 4-5 दिवस राहिले. सर्व गोष्टीची सोय लावली आणि मुलांना घेऊन ते मुंबईला जायला निघाले. गौराच्या मैत्रिणी जमल्या, शंकरचे सवंगडी जमली, रामीच्या बरोबरीच्या मुली जमल्या. पोरांना सांभाळा असं मोहल्ल्यातील सर्व लोक म्हणाले. सर्वांनी मुलांना निरोप दिला. धोत्रे काकासोबत आणि गोविंदपूरकर मामासोबत गौरा आणि शंकर धावत निघाली होती. रमाच्या पावलापुढं एक एक प्रश्नचिन्ह उमरलं होतं, कोमेजत होतं. तिचा जीव या गावात, तिला जन्म देणाऱ्या या वनन गावात गुंतला होता. तिच्या लहानपणाला रांगू देणाऱ्या अंगणातून तिला पाऊल उचलत नव्हतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या अनेक डोळ्यातील आसव तिला निरोप देत होती. तिच्या बरोबरीच्या मुली रडव्या डोळ्यांनी आणि हसऱ्या ओठांनी तिला निरोप देत होत्या. रमा काका मामाकडे मुंबईला जायला निघाली होती. पण ती खरोखर कुठे जायला निघाली होती? ही वाट तिला कुठे घेऊन चालली होती? भवितव्याने तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं? ती सुखी होणार होती की दुःखी होणार होती? ती प्रश्नापुढे हारणार होती की जिंकणार होती? तिच्या पावलापुढे अंधार अधिक गडद होणार होता की तो पार मरून जाणार होता? तिच्या आयुष्यात काही जगावेगळे घडणार होते काय? रमाला मुंबईला कोण बोलावित होतं? तिच्या आयुष्यात काही घडणार होतं का? काय घडणार होतं? तिच्या आयुष्यात जे जगावेगळं घडणार होतं त्याची यावेळी कुणालाही कल्पना करता येणे शक्य नव्हतं. प्रश्नही भावी काळाच्या मुठीत बंद होते. काळोख्याच्या गोदामात ते बंद होते. मागं साऱ्या यातना होत्या, पुढे सारा अंधार होता. मागं घडलं ते निश्चितच आणि दुःखदायक होतं. पुढलं सर्वच अनिश्चित होतं. पण ती निघाली होती. रमा अंधारात निघाली होती. काळाची बंदमूठ उघडायला एक यातनाची शक्ती निघाली होती. रमा निघाली होती. तिची पावलं तिला घेऊन चालली होती. कुठे घेऊन चालली होती? कोणत्या शिखराकडे घेऊन चालली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येणार आहे मी लगेचच. तर ऐकत रहा माता रमाईला सौ प्रेरणासोबत फक्त ऐका क्रिएशनच्या YouTube चॅनलवर. नमस्कार.